गुरुपौर्णिमा का साजरी करतात? गुरुपौर्णिमेच्या आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे आणि गुरूंविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न पडला आहे का? काही लोकांना मेहनत करूनही यश मिळत नाही, तर काहींच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य व्यक्ती येते आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या बदलामागे एक अदृश्य शक्ती असते, ती म्हणजे गुरूंचे मार्गदर्शन. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. म्हणूनच वर्षातून एक दिवस संपूर्ण श्रद्धेने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु गुरुपौर्णिमा का साजरी करतात? महर्षी व्यास यांचा या दिवसाशी काय संबंध आहे? या दिवशी पूजा कशी करावी? कोणता मंत्र म्हणावा? आणि गुरूंचे आशीर्वाद मिळाल्यास आयुष्यात कोणते चमत्कार घडू शकतात? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर गुरु म्हणजे कोण? गु म्हणजे अंधार, रू म्हणजे प्रकाश. जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, तो म्हणजे गुरु. आई आपल्याला जन्म देते, वडील संस्कार देतात, परंतु गुरु आयुष्य जगण्याची दिशा देतात. गुरु म्हणजे फक्त शाळेतील शिक्षक नव्हेत, ज्यांच्याकडून आपण चांगले विचार शिकतो, तर ते सर्व आपले गुरु आहेत. म्हणजे आई, वडील, शिक्षक, संत, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि महत्त्वाचं म्हणजे अनुभवसुद्धा, हे सर्व आपले गुरुच आहेत. तर प्रश्न पडला असेल, गुरुपौर्णिमा का साजरी करतात? गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. महर्षी व्यास यांनी महाभारत, 18 पुराणे, ब्रह्मसूत्र आणि वेदांचे विभाजन करून संपूर्ण मानवजातीला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. म्हणून त्यांना जगातील आद्यगुरु मानले जाते. या दिवशी त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते आणि सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणून हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याच्याविषयी एक प्रेरणादायी कथा सांगतो. एक शिष्य आपल्या गुरूंकडे गेला आणि तो म्हणाला, गुरुदेव, माझ्या आयुष्यात सतत अडचणी येतात. मी खूप मेहनत करतो, पण यश मिळत नाही. गुरूंनी त्याला एक दिवा दिला आणि म्हणाले, हा दिवा घेऊन पूर्ण जंगल फिरून ये. शिष्य जंगलात गेला. रात्र होती. दिव्याच्या प्रकाशात त्याला फक्त काही पावलेच दिसत होती. त्याच्यामुळे तो घाबरला, पण एक एक पाऊल पुढे टाकत राहिला. काही वेळाने तो जंगलातून सुखरूप बाहेर आला. गुरु म्हणाले, आयुष्य ही असेच असते. तुला संपूर्ण भविष्य दिसणार नाही, फक्त पुढचे योग्य पाऊल दिसेल, ते टाकत राहा. यश नक्की मिळेल. हीच गुरुकृपा असते, बरोबर ना? गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची? गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे, देवपूजा करावी, गुरूंचा फोटो किंवा महर्षी व्यास यांचे चित्र ठेवावे, त्यांना फुले अर्पण करावीत, दिवा लावावा, धूप दाखवावा, फळांचा नैवेद्य दाखवावा. यानंतर खालील मंत्राचा मनोभावे जप करावा. मंत्र असा आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र किमान 11 वेळा तरी म्हणावा.
गुरुपौर्णिमेला काय करावे? गुरूंना भेट द्यावी, त्यांचा आशीर्वाद घ्यावे, आईवडिलांचे चरण स्पर्श करावे, दानधर्म करावा, गुरुजनांना अन्नदान करावे, गरजूंना अन्नदान करावे, पवित्र ग्रंथाचे वाचन करावे, चांगला संकल्प करावा, एखादी वाईट सवय सोडण्याचा निर्णय घ्यावा. तर काय करू नये? या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, राग टाळावा, निंदा करू नये, व्यसनांपासून दूर राहावे, मोठ्यांचा आदर करावा. गुरुकृपेचे महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये? ज्या व्यक्तीवर गुरुची कृपा असते त्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते, त्यांचं मन शांत राहतं, आध्यात्मिक प्रगती होते, आत्मविश्वास वाढतो, संकटांमध्ये योग्य मार्ग मिळतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. हे आहे गुरुच्या आपल्या आयुष्यात असण्याचे महत्त्व. तर मित्रांनो, गुरु हे आपल्या आयुष्याचे दीपस्तंभ आहेत आणि त्यांच्यामुळेच अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अपयशातून यशाकडे आपला प्रवास सुरू होतो. म्हणून या गुरुपौर्णिमेला आपल्या सर्व गुरुजनांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करूयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सुंदर बोधकथा, आध्यात्मिक माहिती, सण उत्सवांचे महत्त्व आणि धार्मिक उपायांसाठी टिप्स बाय ज्ञानेश्वर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गुरुदेव. श्री स्वामी समर्थ.